मित्रांनो, तुमच्या अभयमत्ते या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत शेवाळ्या कशा बनवतात. तर चला बघूया. हे बघा मित्रांनो, हे शेवाळ्या बनवण्यासाठी पीठ असतं म्हणजे उंडा. हा उंडा आपण हे पीठ जे आपले असते ना, ते गहू असतात जे आपले, ते गव्हाचं आपण बनवू शकतो. गहू रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचे आणि सकाळी त्याला बाहेर काढायचं. पाणी मस्त झरू द्यायचं. लगेच थोड्या वेळात बाहेर गच्चीवर त्याला सुकू घालायचे, जेणेकरून अर्धा एक घंटा आपण त्याला सुकू घालू शकतो. सुकू घातल्यानंतर लगेच आपल्या मिश्रणीमध्ये घेऊन यायचं. तरी ते डाळ मिश्रण घेऊन आल्यानंतर ही मिश्रण आहे, या मिश्रणमध्ये त्याचं पीठ करायचं बारीक. त्याच्यामध्ये मैदा आहे ते टाकू शकतो. आणि हे बघा, अशा प्रकारे शेवाळ्या बनतात. हे अशा प्रकारे शेवाळ्या बनवायची प्रोसेस असते. तर हे बघा, किती छान प्रकारे मशीन आहे आपली शेवाळ्या बनवायची, मराठी भाषेमध्ये लामटे. तर हे बघा, किती छान प्रकारे शेवाळ्या बनत आहेत. बघा, अजून शेवाळ्या बाहेर येत आहेत. बघा, किती छान प्रकारे शेवाळ्या बनत आहे. किती भारी याला कलर आला आहे, व्हाईट. तर हे बघा मित्रांनो, आपण शेवाळ्या वाळू घालूया म्हणजे सुकत घालूया. तर हे बघा, आपण अशा प्रकारे शेवाळ्या वाळू घालत आहेत. तर हे बघा, किती छान प्रकारे शेवाळ्या आहेत. आपल्याकडे सर्व प्रकारचे पापड डाळी तयार करून मिळतील. तसेच पापड, शेवाळ्या, खारी, खोबरं, गृह उद्योग आमच्याकडे सर्व मशीन आहेत. हे बघा, लामट्याची मिशन आहे. ही लामट्याची मिशन आहे. आणि आहे हे लामट्याचा उंडा तयार करायचं मिशन. ही मिशन आहे पापड मिशन. ही आहे पापड सुकवण्याची मिशन. आमच्याकडे सर्व प्रकारची डाळी सोला गेला तर सर्व प्रकारचे भेटू शकते. तर नक्कीच आमचा बिझनेस तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमचे मनापासून धन्यवाद.